नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण ना एकदम सुपर इझी आणि सुपर टेस्टी अशी एक ठेचा चिकनची रेसिपी बघणार आहोत. एकदम झटपट होणारी पण इतकी चविष्ट आणि झणझणीत. चला सुरू करूया. आपण ठेचा करूया. आधी लसूण पाकळ्या, कोथिंबीरीची देठं, हिरवी मिरची आणि शेंगदाणे घेतलेत. थोडंसं तेल घालून आपण हे छान भाजून घेऊया. म्हणजे ना मिरच्यांना ना असे डाग यायला पाहिजेत, इथपर्यंत आपण भाजूया. फ्रेश कोथिंबीर घालूया आपण मुठभर आणि तीसुद्धा या तेलामध्ये मिरच्यांसोबत छान भाजून घेऊया. सुंदर सुगंध येतो आहे याचा. आणि नंतर ना दस्त्याने असं ठेचून घेऊया. नाहीतर तुम्ही जर खलबत्त्यात ठेचली तरी चालेल किंवा मिक्सरला असं जाडंबरडं वाटलं तरी चालेल. अशा प्रकारे हा आपण ठेचा बनवून घेऊया. दुसऱ्या कढईमध्ये ना तेल गरम करून जिरं घालूया फोडणीला. एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घालूया. अगदी अर्धा टोमॅटो घालूया आणि कोथिंबीर बारीक चिरलेली घालूया. खूप छान चव येते ह्याच्याने कोथिंबीर घातली की. आणि नंतर आपण इथे मी ना अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, हे आपण याच्यामध्ये घालूया. पटकन परतून घेऊया आणि थोडा वेळ ना त्याला झाकण ठेवून शिजू देऊया. म्हणजे त्याचं चिकनचं ना पाणी सुटतं बघा असं छानपैकी. चिकनला छान पाणी सुटलेलं आहे आणि 50% चिकन शिजलेलं आहे. 2 चमचे आपण ठेचा घालूया. तुम्हाला जर आवडत असेल तर आणखी जास्त किंवा कमी करू शकता. चवीपुरतं मीठ घालूया आणि सगळं छान मिक्स करून पुन्हा एकदा झाकण ठेवून आपण हे अगदी मस्त शिजवून घेऊया. वर 1 चमचा साजूक तूप घालूया आणि कोथिंबीरीने सजवूया. मस्त झाली. हे स्टार्टर म्हणून चपातीबरोबर, भाताबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकता. अशा सोप्या रेसिपी जर आवडल्या तर माझ्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि कमेंट करा.